सलामीला आलेत ते समीर शिंदे आणि अनिकेत गोपाळ. तसेच श्रीसाम इलेव्हन संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं शतक घेऊन आलाय तो संदीप. संदीप याचा पहिला चेंडू समीर साठी लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. दरम्यान 2 धावा पूर्ण. या 2 धाव्याने संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 2. निर्धाव चेंडू. हाही सुंदर चेंडू. एक धाव पूर्ण. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती बिनबाद 3. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला षटक घेऊन आला तो संदीप. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं षटक हाताळताना आतापर्यंत केवळ 3च धावा खर्च केल्यात. आता मात्र स्ट्राईकवर एक डावखुरा फलंदाज अनिकेत गोपाळ. एक नावालेला फलंदाज अनिकेत गोपाळ. बघूया कशी काय फटकेबाजी करतोय. सुंदर फटका मुडापच्या दिशेने की जमवतो. बघूया चेंडूवर 2 धावा पूर्ण. आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 5. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हाही सुंदर फटका. ओके धावा जमतो चेंडूवर. आणि या 4 धावा दणदणीत चौकार.
षटक घेऊन आलाय तो नितेश गवंडे, संघाचा कर्णधार. त्या सामना करेल तो समीर शिंदे, एक धडाकेबाज फलंदाज, चौकार षटकारांची आतषबाजी करणारा फलंदाज. निर्धाव चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या झाली ती बिनबाद 9. आणि हा बोल्ड, पहिला धक्का बसतोय तो जयसंभा घोपाडी संघाला. बघूया जलपात होतो का. चेंडू खाली आहे तो सौरभ खेडेकर आणि अचूक जल टिपलाय. पहिल्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवलाय तो परेश खेडेकर याला. प्रणव लिंगायत सुंदर गोलंदाजी करतोय तो नितेश गवंडी. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हाई निर्धाव चेंडू, दुसरं षटक संपतंय या प्रीमियर लीग मधील. हे पहिलं मिडन ओव्हरची सांगता झाली. खरोखरच सुंदर गोलंदाजी केली ती नितेशानं. एकही धाव खर्च नाही केली दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांच्या सामन्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती
9. खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला नितेश कडून. आपल्या पहिल्या षटकात त्यानं 2 फलंदाज बाद केले आणि एकही धाव खर्च केली नाही. आता मात्र तिसरा षटक घेऊन आलाय तो ऋषिकेश साळवी. बघूया कशी काय फलंदाजी करतात गोपावडी संघाचे फलंदाज. गवंडी आहे ते चेंडूवर. बघूया बाद होतोय का. अचूक जल टिपलाय. धाव फलंदाजी आलाय तो सागर खेडेकर. सामना करील ऋषिकेश साळवी. राईट आर्म ओव्हर विकेट मारा. 10-12 पावलाचा रन बसलेला मध्यम गती गोलंदाज ऋषिकेश साळवे. सुंदर फटका सागर याचा. धावाचा मधो चेंडूवर. 1 धाव पूर्ण आणि हा 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 11. सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषे दिशेने आणि हा षटकार सागर खेडेकरच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. सुंदर फटका. 1 धाव पूर्ण. धाव संख्या झाली ती 18. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली 18. आता मात्र स्ट्राईकवर एक डावखुरा फलंदाज. चेंडू किती शिल्लक आहेत सांगायचे आहेत. 2 शिल्लक. फळाची फलंदाज होतोय बाद. धावसंख्या झाली ती 18. तिसऱ्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. सुंदर फटका. 1 धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 19. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 5 बाद 19. बघूया किती धावांचा डोंगर ठेवतायत ते
श्री साम इलेव्हन संघासमोर. बघूया पंच का निर्णय देत आहेत तो. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. आणि इथं फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. बाद होतोय तो सागर खेडेकर. धावसंख्या झाली ती 25. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नितेश गवंडी त्यानं आपल्या पहिल्या षटकात एकही धाव खर्च नव्हती केली. मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहन खडेकर यानं षटकार ठोकला होता. बघूया आता मात्र फसलेला आहे तो प्रकाश. हाही निर्धाव चेंडू. खरोखरच चांगला गोलंदाज आहे नितेश गवंडी. पाडगाव प्रीमियर लीग पर्व 5 मधील पहिलं मिडन ओव्हर टाकण्याचा मान. हाही सुंदर चेंडू. ब्लॉक हॉल मध्ये वारंवार चेंडू टाकतायत. दरम्यान एक धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो प्रकाश गवांडे. स्वप्नील गोपाळ. या दोन धावा पूर्ण. या दोन धावाने संघाची धावसंख्या होती ती 28. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चौथ्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. बघूया की धावा जमवतात चेंडूवर. आणि या 4 धावा.
32. 4 षटकांच्या सामर्थ्यानंतर संघाची धावसंख्या झाली 32. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय तो अक्षय. हळू चटवलाय लेग साईडच्या दिशेने. 2 धावा पूर्ण. धावसंख्या होती ती 34. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा आणि अंतिम षटक. दरम्यान 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 6 बाद 35. सॉरी 5 बाद 35. हाही निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अनामारीचा षटक घेऊन आलाय तो अक्षय. हाही निर्धाव चेंडू. या 2 धावा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत पडते भर. धावसंख्या होती ती 37. 5व्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. बघूया किती धावांचा डोंगर उभा करतायत श्री साई इलेव्हन संघासमोर. श्री साई इलेव्हन संघाकडे चांगले फलंदाज आहेत. पुढचा चेंडू. आई चांगला फटका. 2 धावा पूर्ण. आणि धावबाद होतोय तो रोहन.
व्यासपीठावर आगमन होत आहे. मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. मी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सौरभ पागार, राजू वाजे यांना आमंत्रित करतोय बाळाशेठ पंधरे यांचं स्वागत करण्यासाठी. बाळाशेठ पंधरे यांचं वारंवार आपल्या मंडळासाठी चांगलं योगदान असतं. तसेच बाबूशेठ खेडेकर यांचं स्वागत करतील ते राजू वाजे. सतराम गोपाळ यांचंही स्वागत करतील ते राजू वाजे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर जयसभा गोपाळ संघाने एकोणचाळीस धावा जमवल्यात आणि 40 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते श्री साम 11 संघासमोर. जयसभा गोपाळ संघाचं क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. तसेच साम 11 संघाकडून सलामीचे फलंदाज म्हणून आलेत ते नितेश गवंडी आणि ऋषिकेश साळवी, दोघेही धडाकेबाज फलंदाज. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 40 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते साम 11 संघासमोर. दोन्ही संघांचा लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना. तीस चेंडू आणि 40 धावा. बघूया कशी काय फलंदाजी करतात ते साम 11 संघाचे फलंदाज. तसेच 40 धावांचं उद्दिष्ट रोखण्यासाठी कशी काय गोलंदाजी करतात ते जयसभा गोपाळ संघाचे गोलंदाज. जयसभा गोपाळ संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिल्या षटक घेऊन आलाय तो स्वतः कर्णधार परेश खेडेकर. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सामना सुरू होण्याचा पंचांचा इशारा. पहिला चेंडू, सुंदर फटका. पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात. या 4 धावेने संघाचं खातं गोलतोय.
या 4 धावेने संघ पोहोचतो तो मजबूत स्थितीत. पुन्हा एकदा सुंदर फटका मात्र झेल टिपला तिथं. समीर शिंदे तंबूदार सदा कोला आहे ऋषिकेश साळवे याला. टिपला त्या जेलसाठी बाळाशेठ पंधरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यावर समीर शेठ शिंदे यांनी ते घेऊन जायचं आहे. दुसऱ्या चेंडूवर बळी मिळवलाय तो परेश खेडेकर यानं. प्रमोद प्रमोदच्या बॅटमधून गेलेला चौकार. एका धाव्यासाठी खेळतोय प्रमोद. जिंकण्यासाठी 40 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दोघंही फलंदाज शांत स्वरूपात फलंदाजी करताना. आता मात्र स्ट्राईकवर एक धडाकेबाज फलंदाज नितेश गवंडी. बघूया कसा काय सामना करतोय परेशाचा. हाय हळूच दरम्यान एक धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 10. अजूनही पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता मात्र प्रमोद याचा हाही सुंदर फटका आणि हाही चेंडूवर एक धाव. आणि षटक संपल्यांचा पंचांचा इशारा. पहिल्या षटकाच्या संमतीनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 11. आता मात्र गोलंदाज आलाय तो बाबू गोपाळ. बाबू गोपाळ जर आहे ना पहिल्या चेंडूवर बळी मिळवला तर बाळाशेठ पंधरे यांच्याकडून 1111 रुपयांचं बक्षीस आलंय. पहिल्या चेंडूवर बळी मिळवला तर स्ट्राईकवर जो असेल प्रमोद. बघूया बाबूशेठ गोपाळ या चेंडूवर बळी मिळवतात का. 1111 रुपये जिंकण्याची संधी बाबूशेठ गोपाळ यांना. आणि या 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघ धावसंख्या पोहोचली ती 13 धावसंख्येवर. आणि बाबूशेठ गोपाळ यांची संधी हुकते. 1111 रुपये बक्षीस मिळवण्याचं नवीन बक्षीस आलंय. दुसऱ्या चेंडूवर जर वेळ मिळाला तर 500 रुपयाचं बक्षीस. तसेच आपल्या जे पंच लाभलेत डान्सिंग अंपायर एक धाव पूर्ण. आपल्याला जे पंच लाभलेत डान्सिंग अंपायर यांच्यासाठी
डान्सिंग पागार, डान्सिंग अंपायर यांच्यासाठी प्रज्वल पागार यांच्याकडून 100 रुपये आलेत. आता मात्र नवीन बक्षीस तिसऱ्या चेंडूवर मिळवलं तर 300 रुपये. जेलची संधी होती, तो मात्र हुकलाय. दरम्यान 3 धावा पूर्ण. या 3 धावेने संघाची धावसंख्या होती ती 17. पुन्हा एकदा नवीन बक्षीस जाहीर. ह्या चेंडूवर जर बळी मिळवला तर बाळाशेठ पंधरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. बघूया बाबू गोपाळ या चेंडूवर बळी मिळवतात का. वारंवार बक्षीस येत आहेत मात्र बाबूशेठ गोपाळ बघूया पुढचा चेंडू. याही चेंडूवर एक धाव. पुन्हा एकदा संधी हुकते. चौथी संधी होती बाबूशेठ गोपाळ यांना. पुन्हा एकदा नवीन बक्षीस जाहीर. या चेंडूवर जर बळी मिळवला तर पुन्हा एकदा 200 रुपये पारितोषिक आलंय. स्ट्राईकवर असेल तो नितेश गवंडी आणि एक धाव. पुन्हा एकदा संधी हुकते. धावसंख्या होती ती 19. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि जर या शेवटच्या चेंडूवर बळी मिळवला तर 100 रुपये. आणि हाही चेंडूवर एक धाव. 6 चेंडूंमध्ये आणि या 2 धावा पूर्ण. धावसंख्या होती ती 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 21. बाबूशेठ गोपाळ यांना 6 चेंडूंमध्ये बक्षीस मिळवण्याची संधी होती. सलग 6 वेळा संधीचं सोनं करण्यात अयशस्वी ठरलेत ते बाबूशेठ गोपाळ. आपल्याला या सामन्यांसाठी जे पंच लाभलेत डान्सिंग अंपायर महेश बुवा पुरी यांच्यासाठी प्रज्वल पागार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांनी आपली झलक दाखवायची आहे. अप्सरा आली या गाण्यावर नाचून दाखवायचं आहे. सुंदर चेंडू. कोणती धाव नाही या चेंडूवर. वैयक्तिक दुसरं आणि संघाचा तिसरा षटक घेऊन आलाय तो परेश खेडेकर. धावसंख्या होती ती आणि हा जातोय चेंडू सीमारेषेच्या दिशेने. या 4 धावा. या जर षटकामध्ये परेश खेडेकर यांनी नितेश गवंडी याची विकेट घेतली तर राजू वाजे यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक. हाही सुंदर चेंडू. दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावे तयारीत. 3 धावा पूर्ण केल्यात. या षटकात जर परेश खेडेकर यांना
विकेट घेतली तर बाळाशेठ पंधर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. एक बळी इज इक्वल टू 200 रुपये. बघूया, झेलची संधी आहे आणि बळी मिळवतोय 200 रुपयाचा. मानकरी ठरतोय तो परेश खेडेकर. धावसंख्या होती ती धावसंख्या झाली ती 28. 14 चेंडू आणि 12 धावांची गरज. हा सामना संपल्यानंतर परेश खेडेकर यांनी आपले 200 रुपये घेऊन जायचे. अजून एक बक्षीस परेशसाठी. हा मात्र वाईट चेंडू. या षटकात जर अजून एक बळी मिळवला तर परेश खेडेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. झेलची संधी होती मात्र झेल सुटतोय. त्याचबरोबर 200 रुपये पण हातातून निसटतायत परेश खेडेकर यांच्या. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. अजूनही बक्षीस लागू आहे. जर या चेंडूवर नितेश गवंडी याचा बळी मिळवला तर राजू यांच्याकडून राजू वाजा यांच्याकडून 251 रुपयाचं बक्षीस परेशसाठी. 251. बघूया परेशचा पुढचा चेंडू आणि बळी मिळवलाय नितेश गवंडी याचा आणि 251 रुपयाचा फटका बसतोय तो राजू वाजा यांना एका षटकामध्ये. परेश खेडेकर आहे ना 451 रुपयाचं बक्षीस पटकावलंय. सामना संपल्यानंतर त्याने आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. त्यानंतर होणारा सामना राजा हिंदुस्थानी वर्सेस जय माधव पटरवाडी. लीग स्टेज मधील शेवटचा सामना. आता मात्र गोलधड्याला येतो अलिकत गोपाळ. 12 चेंडू आणि एक धाव पूर्ण.
आणि थ्रोच्या स्वरूपात आणखीन एक धाव. या दोन धावेने सांगायची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 32. जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. आणि एक धाव. 10 चेंडू आणि 7 धावा. स्ट्राईकवर आहे तो आता मात्र. एक धडाकेबाज फलंदाज सौरभ खेडेकर. चांगली फलंदाजी असते त्याची. आतापर्यंत बरेचसे सामने त्यानं आपल्या संघासाठी जिंकवून दिलेत. बघूया हा सामनाही जिंकवून देतो का. गोलंदाजी करतोय तो अनिकेत गोपाळ. ही सुंदर चटवला लेक्सरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 34. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 6 धावा. त्यानंतर होणारा सामना राजा हिंदुस्थानी वर्सेस जय महादेव पटवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुंदर फटका. बघूया जातो चेंडू जातो सीमारेषे दिशेने आणि झेल सोडतोय तो समीर शिंदे. साधा झेल सोडलाय समीर शिंदे यांनी. बाद करण्याची संधी होती फलंदाजाला मात्र. या 2 धावेने सांगायची धावसंख्या होती ती 36. अजूनही 4 धावांची गरज. 8 चेंडू 4 धावा. बघूया की धावा जमवत आहेत. एक धाव पूर्ण. एका धावेने सांगायची धावसंख्या होती ती 37. 7 चेंडू 3 धावा. सात चेंडू आणि 3 धावा. बघूया पुढचा आपण लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावी तयारीत. आणि तो बाद होतोय तो सौरभ खेडेकर. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावी तयारीत असताना बाद होतोय. धावसंख्या होती ती लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. बाळाशेठ पंधर यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. राजा हिंदुस्थानी वर्सेस जय महादेव पटरवाडी. मी बाळाशेठ पंधर यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यावी.
दरम्यान चालू असलेल्या सामन्यात जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. क्षेत्ररक्षण सजवलंय. सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. जर 1 धाव मिळवायची असेल तर मोठा फटका खेळावा लागेल. बघूया. आणि वाईटचा इशारा आहे. ते सामना संपतोय. सामना जिंकतोय तो श्री 6 संघ. आणि या विजयाबरोबरच